जळगावमध्ये ऑटो रिक्षाचा चालक मालकांचा संताप आज उफाळून आला। विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक कृतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। जळगाव शहरातील बंद पडलेले एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करावेत, तसेच पूर्वीप्रमाणेच गॅसचे भाडे आकारण्यात आली। आपल्या मागण्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। चालक युनियनचा जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी साहेब यांना आवाहन करतो की हा जो कृत्रिम गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, हे पंप चालकांची मानमानी आहे। शासन एकीकडे म्हणतं की 2 महिने पुरेल इतका साठा भारताकडे उपलब्ध आहे, परंतु जळगाव शहराची परिस्थिती आपण बघितली तर रिक्षा चालक अक्षरशः उन्हातानामध्ये उपाशी तापाशी उभे राहून 2-2 दिवस सुद्धा लाईनी लावून त्यांना गॅसचा पुरवठा होत नाहीये आणि त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। तर ही शासनाची जी डोळे झाक आहे आणि जी दिरंगाई आहे आणि पंप चालकांवर जो आशीर्वाद आहे त्यांचा, तो त्यांनी तो आशीर्वाद न ठेवता शासनाच्या नियमाप्रमाणे जो पंप चालक गॅस उपलब्ध असून देखील मनमानी पद्धतीने जास्तीचे पैसे घेऊन गॅस जर का रिक्षा चालकांना देत असेल आणि त्याची मनमानी करत असेल तर त्या गॅस चालकाचा परवाना रद्द करावा। जे अधिकारी कोणी याच्यामध्ये भ्रष्टाचार करत असतील त्यांचा कसून शोध घेऊन त्यांना देखील निलंबित करावं, अन्यथा बडतर्फ करावं, अशी मागणी आज आम्ही रिक्षा चालक मालकांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। रिक्षा चालक मालक कृती समितीचं महाराष्ट्रभर आंदोलन आहे। आज आम्ही जळगावमध्ये रिक्षा चालकांच्या सर्व संघटना एवढ्या रिक्षाचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रल्हाद भाऊ सोनवणे, मी, राजू भाऊ मोरे, शांताराम भाऊ आयरे, छोटू भाऊ निकम, नारायण भाऊ सपकाळे, जब्बार भाई, आपले रज्जाक भाई, प्रमोद भाऊ यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इतरांना एकत्र करण्याचा प्रातिनिधिक प्रयत्न केलेला। काय मागणी आहेत आपल्या? ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन केले जात आहेत। आमचे शशांकराव साहेब प्रदेशाध्यक्ष, महासचिव विलासजी भालेकर साहेब यांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन आहे। आज आपण पाहतोय की आखाती युद्धाच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांना गॅस एलपीजीच्या दरामध्ये 3 पट भाव केल्यामुळे आज आमच्यावरती आर्थिक संकट ओढवलं आहे आणि जळगावमध्ये एलपीजी पंप हे सतत बंद असतात आणि आज गॅसचा पुरवठा कमी आहे, या म्हणून आज आम्हाला 125-150च्या दरामध्ये गॅस हा मुबलक बी सुद्धा देऊ शकत नाही। बहुतेक रिक्षा आमच्या या घरी लागल्या आहेत। रिक्षा ऑटो एलपीजी पंप धारकांची मनमानी कारभार हा सुरू आहे। शासन म्हणतं की कुठल्याही पद्धतीमध्ये पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅस याची दरवाढ झाली नाही, त्याचा साठा मुबलक आहे, तरी सुद्धा आमच्यावरती हा विषय लादला गेला आहे, तो त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। तसेच महाराष्ट्र शासनाने ऑटो रिक्षा चालकांकरता कल्याणकारी मंडळाची स्थापना केली। त्या मंडळाची वार्षिक फी 500 रुपये, सदस्य फी 500 रुपये व वार्षिक फी 300 रुपये केली आहे। एकूण 800 रुपये फी ही आम्हाला आज ती मोठी वाटते, की आम्ही परवडणार नाही। आमच्या रिक्षा चालक 800 रुपये फी भरू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतेक रिक्षा चालकांनी नोंदणी केली नाही। त्याचाच गैरवापर करून, त्याचा गैरफायदा घेऊन राज्य शासनाने माननीय परिवहन आयुक्त साहेब यांनी आमच्या रिक्षा चालकांवर नोंदणी करावी म्हणून सक्ती केली जात आहे। आमच्या पासिंग असतील, आमच्या परमिट असतील, लायसन रिन्यू असतील, हे सुद्धा कमी करण्यात येत आहे। त्याचा काम सुद्धा बंद केला आहे। ती जाचक अटी फी रद्द करावी, आम्हाला जबरदस्ती नोंदणी करता जे काही आमच्यावर बंधने आणले जात आहेत ती करावी व आम्हाला मुबलक दरामध्ये गॅस एलपीजी गॅस पुरवठा सुरू करावा, या संदर्भामध्ये आमच्या या मागण्या आहेत। प्रल्हाद सोनवणे, ऑटो रिक्षा कृती समिती कार्याध्यक्ष।